नमस्कार सर्वांना. कालच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलत आणि मला समजून घेतलं त्यासाठी सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तर चला, आज आहे संकष्टी चतुर्थी आणि म्हटलं पूजा करतच तुमच्याशी बोलावं, म्हणजेच तेवढी तुम्ही माझी पूजा पण बघाल, बाप्पाचं दर्शन पण घ्याल आणि माझा नेक्स्ट व्हिडिओचा पार्टसुद्धा होईल. आता काल मला बऱ्याच आपल्या मैत्रिणी म्हणाल्या की ताई, तुमची आम्हाला ना घर कसं घेतलं ती स्टोरी ऐकायची आहे. तर बरोबर आहे तुमचं की घर कसं घेतलं हे तुम्हाला ऐकायचं आहे आणि हो, मलाही तुम्हाला सांगायचं आहे. पण त्यासाठी तुम्हाला थोडंसं माझं मागची जी स्टोरी आहे ना ती ऐकावी लागेल, की घर घेण्याचं मी का ठरवलं किंवा घर मी कसं घेतलं, घर घेण्याची कारणं काय आहेत किंवा आर्थिक परिस्थितीनं मी हे सगळं कसं मॅनेज करते, पैशांचं कसं मॅनेज करते किंवा किती हप्ता आहे, कसे पैसे भरले, हे सगळंच मला तुम्हाला सांगायला आवडेल. कारण तुम्ही माझी फॅमिली आहात आणि फॅमिलीपासून जास्त काही गोष्टी लपवणं मलाही आवडत नाही. पण त्यासाठी थोडं मागं जावं लागेल. कारण एक सोनेरी पाण्यावर आपलं नाव लिहिण्यासाठी आपल्याला काट्यांच्या किंवा काळ्या रस्त्यावरून जावं लागतं असं म्हणतात, किंवा अनेक संकटांना तोंड द्यावं असं म्हणतात. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की आपलं म्हणजे माझं हे जे लग्न आहे ते माझं अरेंज मॅरेज होतं आणि सेकंड मॅरेज होतं. आणि या सेकंड मॅरेजमध्ये माझं 19 मे मला वाटते 10 वर्षांपूर्वी म्हणजे 2015च्या दरम्यान माझं लग्न झालं. 15 किंवा 16 असेल फार तर फार, फारसं मला लक्षात राहत नाही ती तारीख आता. तर काय झालं, मला थोडासा टेन्शनचा त्रास होत होता जेव्हा मी हे लग्न केलं त्याच्या आधी. आणि त्या टेन्शनच्या भरामध्ये बऱ्याच गोष्टी घडून गेल्या आणि त्यानंतर घरातल्यांनी ठरवलं की आता आपण हिचं लग्न करूया. कारण एकटं राहणं, तरुण आहे, लहान मुलगा आहे, त्यालाही बापाचं प्रेम हवं आणि आपण लग्न करूया हिचं. आणि त्यावेळेस ना मी नकार नाही दिला, कारण मला राहायला एक हक्काचं स्वतःचं घर पाहिजे होतं. माणूस परिस्थितीला थोडंसं कंटाळलेलं असतं आणि समोरून स्थळ चांगलं आलं, म्हणजे वडिलांकडूनच आलं. वडिलांचेच एक मित्र होते, त्यांच्याकडून स्थळ आलं. आपण जेवढी माहिती काढतो, फारशी मी खोलामध्ये गेले नाही, कारण पुन्हा तेच की ट्रस्ट इश्यू. माझा पटकन विश्वास बसतो कोणावरही. आता नाही, त्या काळामध्ये सांगते. आता तसं बरंचसं शिकले, आयुष्याकडूनच आपण शिकत जातो, हो ना. आपण पहिल्यांदा कसं असतो, आता कसं होतो, म्हणजे आपण 10 वर्षाचं असताना कसं होतो, 20मध्ये कसं होतो, 30-35मध्ये कसं होतो. तर तेव्हा मी एवढी मॅच्युअर नव्हते म्हणण्यापेक्षा मी टेन्शनमध्ये होते. त्यामुळं साधारण मी तुम्हाला सांगते, तारीख पण माझ्या थोडीफार लक्षात आहे की साधारण 25 ते 30 एप्रिल वगैरे हा अवधी असेल. 25-30 एप्रिलच अवधी असेल. त्यावेळेस ते जे कोणी होते मुलाकडचे, आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं नाही आहे या ठिकाणी, तर ते आपल्याला आले, म्हणजे मला पाहण्यासाठी आले. आणि काहीही नाही, म्हणजे मी फारसं काही पाहिलं नाही की काय करतात मिस्टर, काय करतात, तर असं असं काम करतात. किंवा त्यांच्या घरच्यांनी मला खूपच व्यवस्थित पटवून दिलं होतं की तू इथं किती सुखी राहशील, जे काही नॉर्मल असतं ते सगळं. आणि मी ना तुम्हाला सांगते, मी अतिशय टेन्शनमध्ये असल्यामुळं मी सगळं काही घरच्यांवर सोपवलं होतं. आणि थोड्या माझ्याही चुका होत्या की मी गडबड केली. खरं सांगायचं तर दुसऱ्यांवर लादण्यापेक्षा माझीच चूक होती की मी आयुष्याला सेकंड चान्स जर देत होते तर मी अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. झालं, ती लोकं येऊन गेली आणि त्यांनी लगेच होकार दिला नाही, पण मी माझ्या बाजूनं हो म्हणून सांगितलं. आणि 2 दिवस फार वाट बघितली की त्या ठिकाणचा मला होकार येईल. आणि त्यानंतर मला होकार पण आला. आणि जे कोणी होते माझे मिस्टर, त्यांनी ना ते मला म्हणाले की मी देवापाशी होतो जेव्हा मी तुला होकार दिला, आणि देवाला स्मरूनच मी तुला होकार दिला. आणि मला ते खूप असे देवधर्म करणारे किंवा खूपच सात्विक, आणि मला खूप छान वाटलं की असा पती मिळणं भाग्य असतं. किंवा परिस्थिती, पैसा, या गोष्टी मला नाही आठवल्या, मी खरं सांगते. आणि होकार आल्यानंतर 17 एप्रिल 20 एप्रिल आला असेल तोपर्यंत, बरं का. आणि त्यानंतर मग आम्ही इकडून सगळेजणं तिकडं गेलो. काहीच नाही, खरं नुसतं घर पाहिलं. आणि मी सामान्य परिस्थितीतली, त्यामुळं मला ते घर म्हणजे मला खूप काही मिळतं आहे असं वाटलं खरं तर.
प्रत्येक स्थळामध्ये थोडं खोटं बोललं जातं आणि तशाच गोष्टी घडल्या. मला जर तेव्हा चेहऱ्यांचा अभ्यास जास्त करता येत असता ना, किंवा मी अशी खूप हुशार असते कशा बाबतीत माणसं ओळखण्याच्या, तर मी तेव्हा हे सगळं ओळखलं असतं. पण मी नाही ओळखू शकले की त्या घरात मी कोणाला मान्य आहे, कोणाला नाही. पण तिथं मला गेल्यावर या गोष्टी कळाल्या. 17 एप्रिल, 20 एप्रिल, साधारण ते 25, 30 आणि एप्रिलच्या शेवट म्हणजे 1-2 तारखेला तर तारीख पण ठरली होती. आम्ही तिथं गेलो, जेवण वगैरे केलं आणि ते जे कोणी होते मिस्टर, त्यांना मी म्हटलं की मला फक्त माझ्या मुलाला प्रेम हवं आहे, मला माझ्यासाठी काही नको आहे. आणि मला फक्त तेवढा होकार आला आणि मी खरं सांगते, मी हुरळून गेले की माझ्या मुलासकट स्वीकारणारे. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, त्या काळामध्ये, त्या 10 वर्षापूर्वी मला अनेक म्हणजे अनमॅरिडसुद्धा मुलांची स्थळं आली होती की आम्ही मुलासहित स्वीकारतो, सरकारी नोकरदार वगैरे. पण तेव्हा मला काय झालं होतं माहीत नाही. नाही म्हणजे नाही करायचं. आणि या स्थळाला आईवडिलांना आणि मला स्वतःलाच मी अचानक हो म्हटलं. आणि झालं 19 मे म्हणजे कालावधी किती बघा, 1 महिन्याचा सुद्धा नाही, ज्याच्याबरोबर आपल्याला आयुष्य घालवायचं आहे. खरं तर 6-7 महिने, वर्ष, एक वेळ घ्यायला पाहिजे होता मी. म्हणजे काय होतं, माझ्या स्वभावात काही चुका असतील तरी समजतात आणि समोरच्याच्या स्वभावात काही चुका असतील तरी समजतात. एकमेकाशी बोलणं किंवा एकमेकापाशी मन मोकळं करणं, या काही गोष्टी घडल्याच नाहीत. डायरेक्ट 19 मेला लग्न झालं. लग्न पण जरा बऱ्यापैकी झालं. आता फोटो वगैरे नाही आहेत माझ्याकडं, पण चांगलं झालं. म्हणजे ज्या माझ्या सगळ्या पहिल्या स्वप्न राहिली होती ती थोडक्यात पूर्ण होताना मला दिसली. घरी गेले लग्न होऊन, तरी मला सगळं उत्तम वाटलं. एक 8 दिवसाचा जो कालावधी असतो ना, तो खूप सुंदर असतो बघा. ते मग कसंही असू दे, लव्ह मॅरेज असू दे, अरेंज मॅरेज असू दे, आपल्याला असं वाटतं आपण वेगळ्या स्वप्नांच्या दुनियेमध्ये आहे. आणि झालं, त्या स्वप्नांचा डोंगर उतरायला फार नाही तर 8 दिवसच लागले बरं का. आणि काहीतरी छोट्या छोट्या गोष्टींवरनं ॲर्ग्युमेंट्स व्हायला लागल्या. म्हणजे मी हेच का नाही विचारलं, किंवा मी तेच का नाही केलं, किंवा हे तर तुझं बोलण्याचा संबंध नाही आहे, या गोष्टींना सुरुवात झाली. माझ्या मुलापर्यंत यायला सुरुवात झाली. घरामध्ये अनेक वाद व्हायला सुरुवात झाले. 8 दिवसांमध्ये भ्रमाचा भोपळा म्हणतो ना आपण, तो फुटला. आणि खरं तर 8 दिवस पण नाही. मी तुम्हाला एक गोष्ट अशी आहे जी इथं क्लिअर नाही सांगू शकत कोणाला, कारण मला ते योग्य नाही वाटत कोणाबद्दल सांगणं. सांगेन कधी वेळ आली तर. पण ते जे होते कुणी, त्यांच्याबद्दल एक अशी गोष्ट मला लग्नाच्या 1 दिवसातच, 2 दिवसातच समजली, जी खरं तर कळल्यावर माझ्या पायाखालची जमीन हललेली होती खूप जास्त. तरी पण 19ला लग्न झालं आणि 20 किंवा 21ला सकाळी मी ठरवलं, आता जे आहे ते एक्सेप्ट करायचं, जे काही आहे ते. आणि याच व्यक्तीबरोबर आपलं संपूर्ण आयुष्य काढायचं. कारण चूक, बरोबर किंवा गुण, दोष, काही कमतरता या प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात. अगदी माझ्यातही असतील, तुमच्याही नवऱ्यांमध्ये असतील, तुमच्याही घरातल्यांमध्ये असतील. खरं तर ती गोष्ट इतकी मोठी होती की मी एका दिवसात माघारी यायला पाहिजे होतं. आजच्या घडीला मला असं वाटतं की मी 1-2 दिवसातच समाज, आईवडील, लोक काय म्हणतील, कशाचाही विचार न करता जर परत आले असते तर आज परिस्थिती पूर्णपणे वेगळी असती. ना त्या लोकांना त्रास, ना मला त्रास. पण आपण वेडा असतो. आपण काय म्हणतो की नाही, आपल्याला हे टिकवायचं आहे, आपण हे करून दाखवायचं, जसं आहे तसं आहे. हे जे भूत असतं ना डोक्यावरचं, ते एक दिवस तरी आपटतं. आणि तशाच गोष्टी पुढं घडत गेल्या, खूप घडल्या. हे सगळं काही मी तुम्हाला सांगत बसणार नाही आहे, कारण एवढं ऐकायला पण आजकाल कोणाकडे वेळ नसतो. तुम्हाला जर पुढच्या स्टोऱ्या डायरेक्ट ऐकायच्या असतील ना, तर मला तुम्ही तसं पण सांगा की ताई हे सगळं स्किप कर आणि आम्हाला पुढचं सांग. तसं मला मन मोकळं करायचं आहे. म्हणजे मला तर ना असं वाटतं स्वतःवर एक आत्मचरित्र लिहावं, कारण एवढा संघर्ष कुठल्याच स्त्रीनं पाहिला नसेल आयुष्यामध्ये. चढउतार, संघर्ष आणि पुन्हा पडणं, पुन्हा उभं राहणं, मानसिक कमकुवत होणं, म्हणजे मानसिकतेच्या या सगळ्या गोष्टींमुळं गोळ्या चालू होणं, इतकी वेळ वाईट येणं की आपलं जगणं नकोसं होणं, मुलांसहित कुठंतरी जावं असं वाटणं, आपल्या आयुष्यात दुसरं एक बाळ आपल्याला पाहिजे किंवा नको, यापेक्षा समोरच्या व्यक्तीसाठी आपण एखाद्या मुलाला जन्म देतो आणि ते मूल झाल्यावर तरी आपल्याला आपल्या मुलांना खूप प्रेम मिळेल अशी अपेक्षा बाळगतो.
आता हे ऐकताना माझ्या घरच्या लोकांनी जर हा व्हिडिओ ऐकला ना, तर ते सहज म्हणतील की तिला काय कमी होतं किंवा तिच्या मुलाला आम्ही काय त्रास दिला. तसं नसतं. त्रास म्हणजे फक्त मारणे, बोलणे हा नसतो, तर अनेक प्रकारे मन दुखू शकतं माणसाचं आणि त्या 4 भिंतीत राहून फक्त मी, माझ्या मुलांनी हे अनुभवलेलं आहे की तिथं मला मानसिक त्रास काय होता. मी असं कधीच म्हणणार नाही बरं का की मी 100% बरोबर होते, पण मी 100% आणि त्या प्रयत्नांना यश न आल्यामुळं आणि माझी फसवणूक झाल्यामुळं मला हे दुःख आज वाटतं. म्हणजे आता मी ते विषय काढत नाही. आता मी कशात गुंतली आहे माहिती आहे? फक्त महाराजांचं, स्वामींची सेवा 1 तास 2 तास सकाळी संध्याकाळी बसायचं, महाराजांशी बोलायचं आणि त्यांनी सगळं बघितलं आहे. साक्षीदार म्हणून ना नातलग होते किंवा ना समाज होता. साक्षीदार म्हणून फक्त महाराज होते आणि माझी 2 निष्पाप मुलं होती. 2 मुलं जरी मला झाली, म्हणजे 1 मुलगा 1 मुलगी असं जरी मला झालं, तरी मी आत्ता सुखी आहे. तर चला.